नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. मागील व्हिडिओवर कमेंट करणाऱ्या टॉप प्रेक्षकांमधून आजची निवड झाली आहे. डोंगरसिंग वळवी असली धडगाव, पिंटू मोरे भूते आकाशपूर शहादा, श्रीनिवास माहेश्वरी नाशिक, महेश सुरेश वसावे पाचोराबारी नंदुरबार यांची निवड करण्यात आली आहे. अभिनंदन. तुम्हीही तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नावही घेतलं जाईल. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या गुजरातमधील सागबारा येथील आराध्य दैवत देव मोगरा माता मंदिर परिसरात महाराष्ट्र भवन उभारण्याच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे. या प्रकल्पासाठी 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. राज्य सरकारने घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या पहिल्या टप्प्यात 1,40,000 शेतकरी अपात्र ठरले आहेत. यामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या 94,000 तसेच इतर प्रशासकीय व तांत्रिक त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या 46,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान सर्व पडताळणी पूर्ण झालेल्या 16,96,000 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येत्या 2 दिवसात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी गाडीवर उडाल्याच्या रागातून एसटी बस चालकाला मारहाण केल्याची घटना नवापूर येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोरणमाळचा पर्यटन विकास शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणपूरक पद्धतीने करताना तेथील नैसर्गिक वारसा जपत पर्यटकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर राहील, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. नंदुरबार येथील आगारात राज्य परिवहन महामंडळाकडून राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. या सर्व बसेस सुविधायुक्त, प्रवाशांनी राजमाता जिजाऊ बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदुरबार पालिकेच्या नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी केले. अपघात आणि प्रसूतीसारख्या प्रसंगात आवश्यक असलेले रक्त उपलब्ध न होण्याच्या घटनांना आदिवासी समाज प्रामुख्याने सामोरे जात असतो. या पार्श्वभूमीवर आदिवासी दिनाचे औचित्य साधून रक्तदानाचे उपक्रम घेण्यात येत आहेत. हे कौतुकास्पद आहे. दुर्गम भागात ब्लड बँक नसून खासदार असताना त्यावेळी मी केंद्र सरकारला विनंती करीत अक्कलकुवा, धडगाव आणि मुलगी येथील रुग्णालयांमध्ये रक्तसंचय केंद्र कार्यान्वित करण्याची मंजुरी मिळवली होती. अशा स्वरूपात यापुढेही रक्तदानाला वेग येण्यासाठी आपण पाठपुरावा करत राहू, असे प्रतिपादन माजी खासदार संसदरत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे. अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील कै दिलभरसिंग पाडवी नगरात विश्व आदिवासी गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले. शहादा तालुक्यातील देऊर येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात कारवाईच्या मागणीसाठी प्रमोद भाऊराव पाटील हे नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत अन्नत्याग उपोषणाला बसले आहे. देऊर येथील आमदार निधी आणि ग्रामपंचायतीमधील आर्थिक अनियमिततेची कथित घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी अशा विविध मागण्यांसाठी प्रमोद भाऊराव पाटील यांनी नाशिक विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नंदुरबार येथील प्रभाग क्रमांक 11 मधील माणिक चौक व शिरीषकुमार स्मारक परिसरातील रस्त्याचं काँक्रिटीकरण नगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. नंदुरबार नगरपालिकेतर्फे 10 लाख रुपयांचा निधी माणिक चौकातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी मंजूर करण्यात आला आहे. राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात सरासरी 75% SIR प्रक्रिया पूर्ण झाली असून मुंबई, ठाणेसारख्या भागातील डिजिटायझेशनचे प्रमाण 50% आसपास आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदीच्या धोरणात अचानक बदल करीत URS श्रेणीच्या कांद्याची खरेदी 30 जुलैपासून पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे नाशिक जिल्हा आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या नव्या निर्णयानुसार आता केवळ अ श्रेणीच्या चांगल्या प्रतीच्या कांद्याचीच खरेदी केली जाणार आहे. शहादा तालुक्यातील पाडळदा ते म्हसावत या वर्दळीच्या रस्त्याची गेल्या वर्षी दुरुस्ती करण्यात आली, पण आता पुन्हा या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत असून वाहनधारकांना वाहने नेताना कसरत करावी लागत आहे. यामुळे तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्यमार्ग क्रमांक 1 वरील पाडळदे बुद्रुक ते म्हसावत हा रस्ता शहादा धडगाव रस्त्याला जोडणारा रस्ता आहे. मागील वर्षी पावसाळ्यात बहुतेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. ते गेल्या 1 महिन्यापूर्वी बुजविण्यात आले. दुरुस्त करण्यात आलेल्या ठिकाणी पुन्हा मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.
नंदुरबार व धुळे जिल्हा मराठा समाज सार्वजनिक उन्नती मंडळातर्फे शहरातील गुरुकुल नगरातील लिंबाई भवन येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी नवापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या वतीनं आदिवासी संस्कृती, परंपरा आणि अस्मितेचा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आदिवासी समाजाच्या लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्यासाठी विविध सांस्कृतिक स्पर्धा, मिरवणूक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ज्येष्ठ नेते भरत गावित, तालुकाध्यक्ष दिलीप अर्जू गावित आणि युवा उद्योजक धनंजय गावित यावेळी त्यांनी पत्रपरिषदेत दिली. उत्तर प्रदेशातून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सचा धुळ्यानजीक अपघात होऊन 12 ते 13 प्रवासी जखमी झाले आहेत. यामध्ये एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात? तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये नक्की लिहा. निवड झालेल्या प्रेक्षकांचं नाव आणि गाव पुढील व्हिडिओमध्ये घेतलं जाईल. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.